आणि हे रस्ता अडवलेला आहे पाण्याचा, ते कारण का इथून आहे ना असं ब्रिज करणार आहे, बरं होईल. तुम्हाला माहितीये आमच्या गावाला काय झालं सांगा था? मोठं पाणी माझा कोल्हापूरला मोठं एवढं मोठं. ऐक माझं गाडी पण गेली त्याच्यात. गाडी पण गेली. उगाच काहीतरी सांगतोय. हा ठीक आहे चलेगा. तर तो सांगतो ते मी एक्सप्लेन करते. तर आमच्या गावाला ना कोल्हापूरला म्हणजे माझ्या सासरी काय झालं, हा ह्याचं गाव आहे ते कोल्हापूर. तर ह्याच्या गावी ना कोल्हापुरात आहे ना ह्याचं गाव आहे कोळिंद्रे. तर त्या कोळिंद्रे गावात जाताना आम्हाला ना गडिंग्लज मार्गे जावं लागतं. आणि तिथून जाताना मी मध्येच एक व्हिडिओ केलेला, म्हणजे माझ्या जेव्हा धीराच्या लग्नाला मी चाललेली ना तेव्हा मी एक व्हिडिओ बनवलेला की त्या पुलाचा, ह्या पुलावर पाणी येतं, खूप रिस्की आहे हा पूल वगैरे, असं मी खूप बोलली होती त्याच्यामध्ये. आणि ते व्हिडिओ वगैरे म्हणजे कॅप्चर केलेला. आणि नवीन पूल बांधत होते, म्हणजे नवीन ब्रिज बांधत होते. तर तो व्हिडिओ मी इथे अटॅच करते, जो मी म्हणजे आताच रिसेंटली मे महिन्यात त्याच्याबद्दल सांगत होती. इथे काम चालू आहे रोडचा सगळं गडिंग्लजला, आणि हे रस्ता अडवलेला आहे पाण्याचा, ते कारण का इथून आहे ना असं ब्रिज करणार आहे, बरं होईल. म्हणजे एकदम सुसाट गाडी जाईल वरून. कारण का इथे पावसात आहे ना, हे पावसात आहे ना भरतो हा ब्रिज. हे ना पावसात आहे ना तो ब्रिज पूर्ण पाणी वरती भरतं आणि मग लोक जातात येतात, तरी पण ते शेवटी रिस्कीच आहे ना. मग आता हा ब्रिज बनवतात आणि इथे पूर्ण रस्त्याचं काम पण चालू आहे. मी काय पहिल्यांदा आली नाहीये ह्या महिन्यामध्ये, मला वाटतं ही माझी 6वी-7वी फेरी असेल. तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तो जो मी पूल दाखवली आहे ना, तर तो पूल आहे ना आता अक्षरशः वाहून गेलाय. म्हणजे जे पाणी वगैरे अडवून ठेवलेलं, आता पावसाचा पाण्याने स्पीड वाढला आणि त्या स्पीडने त्या नदीच्या तो पूल आहे ना तोडून टाकला. आधी असा तुटलेला तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये. हा रोड आहे ना कसा खचला येतो, हाच आहे तो रस्ता जो गडिंग्लज वरून कोळिंद्रे गावात जातो, म्हणजे आमच्या तरी गावात जातो. त्याच्यामध्ये पण भरपूर कित्येक गाव आहे. पुन्हा हा नेसरीला, म्हणजे हा पुढे तसाच अटॅच आहे हा रोड. आणि ही नदी बाबा ही खूप डेंजर आहे. असे एवढ्या ह्या रस्त्याला ती तोडून म्हणजे पार करू शकते, म्हणजे ती नदी बघा कशी असते. त्याच्यानंतर मग आज रात्री आहे ना मग ते पूर्ण तुटून आहे ना रस्ता असा वाहून गेला. काय त्या ब्रिजची अवस्था झालेली ते बघा. नशीब देवाच्या कृपेने कोणाला काय हानी नाही झाली. नवीन ब्रिज बांधला आणि ह्या जुन्या रस्त्याची अशी ही अवस्था, आणि नदीला किती फोर्सने पाणी आहे. खूप भयंकर गोष्ट आहे. म्हणजे अक्षरशः लोक एवढा टाइम झाले ते, हा ब्रेकिंग न्यूज झाली ही खरं तर लोक अक्षरशः म्हणजे त्याच वाटेने यायचे जायचे, आणि तेव्हा तर पाणी भरायचं खूप, आणि त्याच्यातनं पण गावातले आपले लोक त्याच्यातनं यायचे जायचे, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आता आमच्या कोळिंद्रे गावाला तो ब्रिज लागतोच, त्याच्यामुळे आमच्या गावातले लोक खूप म्हणजे त्या रस्त्याला बटगनंगले गाव लागतं, कोळिंद्रे लागतं. आणि मला आता ही 2 गावं माहिती आहे आमच्या आणि मला एवढ्या काय गावचं त्या माहिती नाहीये. मला ही गावं माहिती आहे, कारण का बटगनंगलेमध्ये आमचे नातेवाईक आहेत आणि कोळिंद्र्यामध्ये आमचं स्वतःचं गाव आहे, त्यामुळे मला ते 2 गावची नावं माहिती आहे. तर ते म्हणजे खूप गाव आहेत ते आजूबाजूला त्या वाटेला. तर हे सर्वजण येतात जातात त्याच वाटेने. तर हे खूप मोठी गोष्ट घडलेली आणि ते म्हणजे खूप वाईट घडलं. आणि त्यात हा ब्रिज तयार पण नाही झाला, हा रस्ता पूर्ण तुटून वाहून गेलेला आहे. म्हणजे खूपच भयंकर ही गोष्ट घडली. आणि ती नदी आहे ना खरंच खूप डेंजर आहे. आता 2-3 वर्षे हा सुळे गाव पण आहे, तर 2-3 वर्ष आधी ना सुळे गावाची यात्रा होती, लक्ष्मीची यात्रा. तर आमचे पाहुणे तिथे आहेत त्या गावामध्ये. म्हणजे असं बघायला गेलं तर लांबचं नातं आहे, पण ते जास्त क्लोजली बोलणं असल्यामुळे एकदम चांगलं क्लोज नातं आहे. तर त्या दादा आहेत ते, तर त्या दादांची बहीण आहे ना ती सुळे गावात दिलेली आहे. आणि बिचाऱ्यांना त्या नदीवर आहे ना म्हणजे कपडे धुवायला गेलेल्या, तीच नदी लागते त्या गावात पण. तर ते ना कपडे धुवायला गेले आणि ते त्यांचे मिस्टर आणि त्यांचा मुलगा आहे ना तो असाच हलका स्विमिंग करत होता, जास्त आत पण नाही गेलेले, कडेलाच होते ह्याच्या म्हणजे नदीच्या.
तरी पण ते बिचारे ते दोघंही, मुलगा आणि ते वडील आणि मुलगा दोघंही बिचारे वाहून गेले त्या यात्रेच्या दरम्यान. ती गोष्ट घडलेली आम्हाला जेव्हा कळलेलं खरंच खूप खूप वाईट झालेलं. आम्ही गावाला गेलो तेव्हा हे बोलत होते की चल आपण भेटायला जाऊया, पण माझी हिंमत नव्हती तिथे जाण्याची. कारण का त्या बाईने अक्षरशः आपलं विश्व घालवलं आणि तिच्या समोर जाऊन तिला काय म्हणून सात्वन देणार आपण की होईल सगळं व्यवस्थित, असं कसं बोलू शकतो. बापरे, मला तर ते खूप 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 हर्ट होत होतं. म्हणून मी ह्यांना बोलली की माझी हिंमत नाही त्यांच्या समोर जाण्याची, तर तुम्ही जाता तर तुम्ही भेटून या असं. पण ती नदी आहे ना खरंच खूप खूप घातकी नदी आहे, म्हणजे खूप घातक नदी आहे. जेव्हा आम्ही तो रस्ता आहे ना क्रॉस करायचो ना तेव्हाच बाबा माझे हातपाय थंड पडायचे. मी खरं ते सांगते, मला ना खूप भीतीच वाटायची ती नदीचे. म्हणजे जेव्हा मी पार करायची ना तो रस्ता, म्हणजे गाडीने म्हणा किंवा कशाने पण, आम्ही टू व्हीलरने वगैरे फिरायचो तेव्हा, त्या टायमिंगला पण जेव्हा मी ती नदी पार करत होती तेव्हा पण माझ्या डोक्यात तेच चालत होतं. म्हणून मी तुम्हाला त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं त्याच गोष्टी. तर आता ही गोष्ट अक्षरशः घडली आहे की तो रस्ता तुटून वाहून गेलाय. म्हणजे काय परिस्थिती आहे ती बघा. पूल आता लवकरात लवकर तयार करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे झालाच आहे तो बऱ्यापैकी पूल तयार. फक्त काय वरचा असा रस्ता वगैरे करायचा आहे, आता चालू होईल. पण जोपर्यंत तो मोठा ब्रिज बांधलेला आहे ना तर तो रिपेअर होत नाही तोपर्यंत आमच्या लोकांना सगळ्यांना दुसऱ्या वाटा सांगितलेल्या आहेत, पण त्या खूप लांब आहेत वाटा, तिथून खूप लॉंग कट पडतो. देवाच्या कृपेने खरंच खूप चांगलं झालं. त्या टायमिंगला खरंच कुणाला हानी नाही झाली. देवाची खरंच खूप 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 आभार आहेत. तर चांगली गोष्ट घडली त्यात पण. स्वामी शिकवतात आपल्याला जे होतं ते चांगल्यासाठी होतं.